दुसरा दिवस आपण पाहिला तर दुसऱ्या दिवसामध्ये लाखिवली बी हा संघ पुढे आला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सातपाटीचा संघ पुढे आलाय आणि त्यांच्या अगेन्स्ट धानिव ही टीम तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये मैदानावरती पाहायला मिळेल. आज कुठले दोन संघ असतील ते उद्याच्या दिवसासाठी या मैदानावरती येणार त्याची देखील चर्चा होणार आहे. पटकाव्यामध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर येतात बॉलवरती कॅच सुटलाय. जीवनदान मिळालंय पुन्हा एकदा. क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच और जीतो मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. झेल सुटला पहा पुन्हा ऍक्शन रिप्लेमध्ये. रोहितसाठी पारितोषिक आहेत लगातार 3 सिक्सरसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक भाड्या मामा बहाडोळी यांच्याकडून असणार आहेत. खुलवा टप्प्याचा बॉल टाकलाय त्याला अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. फटका ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला फिल्डिंग केलं. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. माहीत आहेत की बाबा हा मॅच आता आपल्या बाजूने आलाय त्यामुळे तितकी काही रिस्क घ्यायची नाहीत, घाई करायची नाहीत. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करायची आहेत. त्याच दिशेने मात्र वाटचाल होऊ लागलेत टीम भामटपाडा संघाची. भामटपाडा म्हटलं तर सुरुवातीच्या अगदी कालावधीमध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा भामटपाडामध्ये देखील आयोजित केल्या जायच्या. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पुन्हा एकदा केला जातोय. सिंगल मात्र घेतली जात आहेत. अगदी रिलॅक्सिंग मूडमध्ये बॅटर आहेत. जास्त कुठली घाई करत नाहीत. सिंगल सिंगल घेत आहेत. स्ट्राईक रोटेशन करतायत. धावफलकावरती धावा आपण पहिला तर जाऊन पोहोचतात त्या 22-22. मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल कोणाला भेटणार अगदी उद्या माहीत पडेल. फटका पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू ऑन साईडला पाहायला मिळतो जोपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न करायचा परंतु थांबवलाय. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पुढून खेळायचा प्रयत्न केला. फिल्डर आहे त्या ठिकाणी हातामधून बॉल सुटलाय. मिसफिल्ड. धावसंख्या धावफलकावरती 24. लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपण पाहिलं तर 10 धावेंचं. येणारे बॉल आहेत 13 मध्ये रन करायचे 10. जय तयार. जयचा बॉल शेवटचा बॉल खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. आलाय डॉट बॉल. षटक संपलं मैदानाच्या आतमध्ये 2 धावा धावफलकावरती आहेत 12 त्या सरासरीनं 24. आता येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 12 आणि 12 बॉलमध्ये रन करायचे 10. प्रति ओव्हर तुम्हाला 5 धावा या मैदानावरती घ्याव्या लागतील. येणारे 12 बॉल धावेंची गरज आहे 10. 24 झाल्यात 12 मध्ये 10 करायचे. सन्मान होईल मुख्य मंचावरती आपण पाहिलं तर आदरणीय संजय दादा गरज यांच्या अगदी फॅमिली मेंबर्स आज सर्व उपस्थित आहेत. त्यामधल्या अगदी त्यांच्या बहिणी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन भारती किरण गरज आपण पुढे यावं. आपला सन्मान आहे तो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मी संजय दादा गरज यांना विनंती करेन आपल्या शुभ असते तो सन्मान केला जाईल. आज बहीण म्हणून आपण पाहिलं तर अगदी भारती किरण गरज, सुजाता निलेश किनी, सुमिता संदीप गरज अगदी 3 बहीण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मंचावरती केला जातोय. तिन्ही बहिणी भारती किरण गरज, सुजाता निलेश किनी, सुमिता संदीप गरज या तिन्ही बहिणींचा सन्मान आहे तो सन्मान केला जातो. त्या ठिकाणी षटकार आलात 6 धावा आल्यात. सन्मान होतोय भारती किरण गरज, सुजाता निलेश किनी, सुमिता संदीप गरज अगदी दादांच्या तिन्ही बहिणी आहेत आणि त्यांचा हा सन्मान आहे. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय. मॅच विनिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि सामना देखील त्या ठिकाणी मात्र फिनिश झालाय. आपण पुढच्या सन्मानाकडे जाऊयात. सानिका संतोष गरत, वहिनी सुवर्णा राजेश गरत, मिनल हरेश गरत, स्नेहल सुनील गरत आपण पुढे यावं. सानिका संतोष गरत, सुवर्णा राजेश गरत,
मिनल हरेश गरत आणि स्नेहल सुनील गरत आपणास विनंती असेल आपण पुढे यावं. आपलाही सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. ह्या सर्व बहिणी आहेत आणि त्यांचा हा सन्मान होतोय आता उपसरपंच साहेबांच्या शुभ हस्ते. हा सन्मान आहे तो सन्मान केला जातोय. सध्या ऑन स्क्रीन ही दृश्य आहेत. आपण ऑन टी व्ही वरती पाहू शकतायत, मोबाईल वरती पाहू शकतायत. मनापासून धन्यवाद असेल. त्यानंतर पुढील सन्मान होईल दादांच्या सौभाग्यवती सो सायली संजय घरत यांचाही सन्मान केला जाणार आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांच्या भाची रोशनी रोशन गावड आपण पुढे यावं. रोशनी रोशन गावड आपणही पुढे यावं. दादांच्या भाची आहेत. सोबत आपण पहिलं तर सौभाग्यवती आहेत. सो सायली संजय गरत आणि तो सन्मान आहे तो सन्मान सध्या केला जातोय. मायची शॉल स्पर्धेची आठवण राहावी म्हणून हे सन्मान चिन्ह आहे ते मात्र बनवण्यात आलं. त्यावरती उपसरपंच साहेब अगदी संजय दादा घरत यांना आपण पाहू शकतायत. त्यानंतर आता आपली मिताली राजेश घरत, वैदिक संजय घरत, सुरवी निलेश किनी, अद्विक संदीप घरत, अद्विका सुनील घरत, अन्वी संतोष घरत, रिधांश हरेश घरत, यज्ञ हरेश घरत, भव्य रोशन गावड या सर्वांनी पुढे या. वैदिक आपणही पुढे या. आपली छोटी अगदी गँग आहे तीही तुम्ही तिथे पाहतात पुढे उभे आहेत. सर्व उभे आहेत आणि त्यामध्ये आता हा छान फोटो होणार आहे कारण आपल्या सर्व लहान आहेत आणि त्यांना तुम्ही पुढे पाहतायत. ते खुश झाले, प्रचंड खुश झाले. त्यांना पण ट्रॉफी भेटलेत. पहा त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल पहा. हो आम्हाला ट्रॉफी भेटलेत. त्यामुळे आनंदी चेहरे आहेत, स्माईल आहेत. हा सन्मान आहे तो सन्मान केला जातो या ठिकाणी. सर्वांचा एकत्रितपणे सन्मान आहे तो सन्मान त्या ठिकाणी करण्यात आलाय. या पुढचे मॅच जो आहे तो मॅच सुरू होतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मागचा आपण देऊयात. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर तुषार. तुषार यायचं चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 25 धावेची इनिंग साकारणार तुषार आपण यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. तुषार या मंचावरती या. तुषार तुषार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुषारला आपण देणार आहोत. हे अभिनंदन तुषार वरती या. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. प्रीतमजी किनी यांना विनंती असेल आपल्या शुभ असे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. थोडं बाजूला वा, मध्ये वा, मध्ये वा. प्रीतमजी थोडं मध्ये वा, त्या साईडला सीडी सीडी साईडला. कॅमेरा अँगल ओके परफेक्ट आहे. प्रीतमजी यांच्या शुभ असे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. सोबत संजयजी घरत साहेब यांनाही आपण पाहतायत उपसरपंच. मॅचला सुरुवात होईल. पहिला डाव कशा प्रकारे रंगेल याची चर्चा होईल नवसे आणि सरपाडामध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदला होईल. आपण गोड आवाज अक्षय सरांचा ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. दोन्ही संघाचा राखीव खेळाडू पाठवा. बॅटिंग करणारी टीम आपला एक्स्ट्रा पाठवा.
हॅलो, वेलकम बॅक. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय सन्माननीय संजयजी घरत विद्यमान उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेचं हे देखणं आणि शानदार आयोजन ईश्वरपुरीच्या अगदी जवळ असलेलं हे मैदान आहे. उद्या इथे महाशिवरात्रीचा एक मोठा सोहळा तो रंगणार आहे. जवळच गोलंदाजीच्या ट्रॅकवर अक्षय पहिला बॉल करता अक्षयच्या विरोधात. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. पहिल्या चेंडूवर पहिला झटका लागलाय. फलंदाज अक्षय गोल्डन डक या धावसंख्येवर अक्षय कुडून बाद केलं. विकेटचं पतन, खेळाडू बाद. पहिल्या चेंडूवर पहिला झटका तो इथे लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डावाची सुरुवात अगदी योग्य तऱ्हेनं गोलंदाजीच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय जो मैदानाच्या आतमध्ये ओपन करण्याकरता आला होता, अक्षयने त्याच्या विरोधात एक चांगला बॉल हाताळला आणि त्यामध्ये विकेट संपादित केली. हे बघा तुम्हाला रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे. तिथे उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटचे एज घेतला आणि त्यानंतर योगेश विकेटच्या मागे वा ला जवाब झेल त्यानं टिपलाय तिथे. तोही 1 फुटी प्लसचा खेळाडू, एक जुना जाणता विकेट किपर म्हणून त्याला ओळखलं जातं आणि त्यानं हा दर्जेदार झेल तो विकेटच्या मागे टिपलाय. बॅटरला माघारी परतवलं. विकेटचं पतन, खेळाडू बाद. जेही संघ ज्यांचा मॅच पूर्ण झाल्यात आपली फॉर्मॅलिटी जी आहे, आपल्या ज्या प्रवेश फी आहेत त्या आयोजकापर्यंत पोहोचवा विनंती करतोय. आम्हाला मायक्रोफोनवरनं सांगायची गरज भासलीच नाही पाहिजे. आपण पहिल्यांदा येऊन आपली जी प्रवेश प्रक्रिया आहे ती कंप्लीट केली पाहिजे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जमिनीलगत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलं. 1च्या मदतीने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिली एक धाव डाफलकावर जोडली गेली. षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त. एकेरीस 1-1 अशी स्थिती आहे. ज्याही संघाची प्रवेश फी आतापर्यंत आपण पोहोचवली नाहीये, आपली प्रवेश फी लवकरात लवकर आयोजकांपर्यंत पोहोचवा. यावेळेस मात्र हा बॉल तिथे उडवला, उंच हवेत ना फेकून दिला सीमारेषा पार. ब्रँडेड हिट ती मैदानाच्या आतनं पेशकश केली आहे. उपसरपंच चषक 2026चा दमदार षटकार 6. या षटकाराच्या मदतीने जाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 7 ही धावसंख्या राफलकावर आहे. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, अपील पुन्हा एकदा पंचाने उचलून धरली, माघारी परतवलंय. षटकार मारलाय मात्र त्यानंतरच्या बॉलवर लगेचच परतीचं तिकीट ते कन्फर्म केलंय. फलंदाज माघारी येतोय. विकेटचं पतन होत आहे. तुषार बाद. दोन विकेटचं पतन झालंय. सरपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक. सौरभ जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आहे. साथीनं जर आपण पाहिलं तर उमेश. पुढचा बॉल गोलंदाज अक्षय. खाली राहिला पुण्याचा एकदा एक सबमरीन बॉल तो आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. विकेट जर आपण पाहिलं तर मातीची खेळपट्टी आहे, त्यामुळे अनपेक्षित बाउन्स येते या विकेटमध्ये. कधी चेंडू वर उसळी घेतो तर कधी चेंडू खाली राहतोय, त्यामुळे फलंदाज ते अडचणीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदर या ओव्हरचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ, त्यानंतर धावसंख्या 7 आहे. चांगली गोलंदाजी अक्षयच्या वतीने पाहायला मिळते. यावेळेस मात्र फटका तो पुन्हा एकदा फसलाय. बॉल हवे त्या पॉइंट क्षेत्ररक्षक तो टिपतोय झेल. आणखी एका बॅटरचा संपवला गेलाय खेळ. अक्षयनं यशस्वी षटकाची हाताळणी केली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक. या पहिल्या षटकात धावा खर्च केल्या 7 आणि विकेट मिळवल्यात महत्वपूर्ण 3, ज्यामध्ये 2 सलामीच्या आलेल्या बॅटरचा समावेश.
फलंदाज अक्षय, तुषार आणि सौरभ असे 3 बॅटर जे त्यांना माघारी परतवलेत. पहिल्या ओव्हर नंतर टीम सरपाडा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धावफलकावर धावसंख्या 7. ही धावसंख्या धावफलकावर आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला येत असताना आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरची दर्जेदार गोलंदाजी ती इथे हाताळली गेली. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर येते आणि दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सौरव, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचार्य केले गेले. आगरी समाजातील संघांना आज या स्पर्धेच्या निमित्तानं संधी दिली गेली आहे. आगरी समाज एक गाव एक संघ जे आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 संघ या स्पर्धेमध्ये आज आगरी समाजाचे खेळताना पाहायला मिळाले. शेवटची मॅच आहे पहिल्या फेरीतील. यानंतर दुसऱ्या फेरीकडे आपण वाटचाल करणार आहोत. सरपाडा आणि त्यांच्या विरोधात नवसई असा हा शेवटचा सामना पहिल्या फेरीतील. यानंतर दुसऱ्या फेरीचे लॉट्स ते टाकले जातील. विनंती करतोय दुसऱ्या फेरीकरता लॉट्स बनवण्याकरता चिठ्ठ्या टाकायच्यात. सिरियलने खेळवायचंय. ओके, सिरियलने मॅचेस असतील. पुढचा बॉल यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन ते पाहायला मिळत नाहीये. निर्धावच्या स्वरूपानं आलाय. पहिली आणि दुसरी मॅच कोण जिंकलेली? नेक्स्ट मॅच टीम शिवनसई आणि त्यांच्या विरोधामध्ये साखरे. दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता सज्ज राहायचे. या 4 ओव्हर नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. शिवनसई आणि साखरे दोन्ही संघ. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलवर येतोय खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. बॉल गेलाय सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. अगदी सहजतेनं बॉलला स्टॉप करण्याची संधी होती तिथे. मात्र क्रिकेटच्या खेळात तुम्ही क्षेत्ररक्षण करताना तुमची बॉडी पोझिशन कशी आहे तीही पाहिली जाते. तुम्ही कशा पद्धतीने चेंडूला फील्ड करता ही अगदी चुकीची पद्धत आहे. 2 पायांच्या मध्ये अंतर करत तुम्ही बसलेत. एक पायाला फोल्ड करून बॉलला स्टॉप करणं शरीर त्यानं कधी कधी चेंडू अडतो आणि तिथे जे क्रिकेटचं बेसिक आहे ना ते बेसिक विसरला आणि त्यामुळे हा चौकार आला. 4 धावा मिळाल्या. हा बॉल ऑफस्टंपवर पडला. अतिरिक्त बाहेर राहिला. पंचाने तिथे इशारा केला इट्स अ नॉन प्लेबल वाईटचा. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पुसते येते. एकंदर 12 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ तर नंतर 12 ही धावसंख्या राफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र फटका तो फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न तर करताना पाहायला मिळाला मात्र त्या प्रयत्नांना अपयश आलंय. 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पडून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 14 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर धावफलकावर 14 रन्स या लागलेल्या आपण पाहतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बॅलन्स आहे. उर्वरित 3 बॉलमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी ती मैदानाच्या आतनं केली जाते. कल्पेश जो मैदानामध्ये आहे 4 बॉल त्यानं फेस केले. 7 धावसंख्येवर बॅटिंग करतोय सौरव त्याच्या विरोधात. चांगला बॉल तिथे फक्त दिशा दिली. कव्हर्स मध्ये ढकललंय बॉलला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. सौरभ शांत राहायला भाग पाडतोय. चांगली गोलंदाजी करतोय. बॅकलिप खाली करायला फलंदाजांना मजबूर करतोय. जी एक उत्तम दर्जाची गोलंदाजी असेल. ऑन स्क्रीन सध्या फलंदाज शुभमला आपण पाहताय जो नुकताच मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करतोय. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा. बॅटची कडा घेतली आणि तिथे क्षेत्ररक्षण अगदीच खराब सुमार दर्जाचं पाहायला मिळालंय. विकेटच्या मध्ये व्ही शेप मध्ये 2 खेळाडू होते आणि विकेटच्या मागच्या दोन्ही खेळाडूंनी चुकी केली. शॉर्ट फाईन लेग असेल आणि फ्लाइंग स्लीप असेल या दोघांच्याही मधनं हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. लॉंग स्टॉप मध्ये गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 19 धावा. 5 चेंडूचा खेळ त्यानंतर 19 रन्स या लाफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. शेवटचा बॉल गोलंदाज सौरव तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होते. समोर विपक्षामध्ये शुभम आहे.
यावेळेस मात्र सरळ बॅटनं डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये फटका सजवलाय. मात्र वा काय झेल टिपलाय तिथे. एक चांगला दर्जेदार रनिंग कॅच तो कंप्लीट केलाय. विकेट मिळवली आहे. माघारी परतवलंय फलंदाज शुभमला. विकेट क्रमांक 4. चौथा झटका लागतो टीम सरपाडा. फलंदाज शुभम बाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता राज तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे त्याच्या वतीनं साकार केली जाते. समोर त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज प्रितेश जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. कल्पेश स्ट्रायकर एन कडे 5 बॉलमध्ये 8 वर बॅटिंग सध्या कल्पेश करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. तिथे पंचांकडे अपील केली गेली मात्र पंचांनी ती अपील फेटाळली गेली. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघा तुम्हाला दाखवलं जात आहे कुठलाही संबंध नव्हता बॅट अँड बॉलमध्ये. मात्र यष्टीरक्षक त्याची नेहमीच अपील करण्याची एक शैली असते आणि तिथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू तो येत असताना पाहायला मिळतोय. एकोणावीस धावा 4 विकेटच्या पतनानंतर 2.1 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. गुणवत्ता दाखवतोय आपल्या गोलंदाजीची. चमक धमक जी गोलंदाजीमध्ये गरजेची असते आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी दर्जेदार पद्धतीने चेंडूची हाताळणी ती केली जाते. या फलंदाजाला शांत ठेवलं जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 19 या आकड्यावर स्थिर आहे 4 विकेटच्या पतनानंतर. राज अगदी चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरची चेंडूची हाताळणी ती त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्यामध्ये परिपक्वता असणं खूप गरजेचं आहे आणि ती परिपक्वता तुमच्यामध्ये कशाने येते तर प्रॅक्टिसने येते. तुम्ही केलेला सराव. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ जे चेंडू नंतर आपण त्याबद्दल जरूर बोलू. त्याबद्दल इथे मात्र झेल ड्रॉप झाला. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ असा आहे ना जो तुमचा नोकरी कामधंदा अभ्यास जे काही आहे ते सांभाळून खेळला जातो. त्यामुळे जी वेळ तुम्हाला मिळते ना त्या वेळेत तुम्ही मेहनत करा. मैदानाच्या आतमध्ये येण्याआधी खूप सारी प्रॅक्टिस करा. मग निश्चित तुमचा खेळ चांगला होईल आणि तुमचा संघ तो अव्वल स्थानी पोहोचेल. प्रॅक्टिस जी खूप गरजेची आहे या खेळामध्ये याने कुठल्याही खेळामध्ये प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे उंच हवेतनं उडवलाय. क्षेत्ररक्षकांना प्रेक्षक बनवलंय आणि प्रेक्षकांनी या फटक्याचा मनमुराद आनंद लुटलाय. बॉलला फेकून दिलाय फ्रंट टॉप द स्क्वेअर सीमा रेषा पार षटकार. अगदी लाजवाब हिट तिथे आपल्याला पाहायला मिळाली. षटकारामध्ये परावर्तित केलं. या 6च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 25 धावा. आता मात्र अचानक धावसंख्येचा वेग तो वाढलाय कारण एक मोठा फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश झालाय. थोडासा शांत होता बॅटर. अडचणी होत्या त्याला फलंदाजी करताना मात्र जेवढ्या लवकर तुम्ही त्या अडचणी संपवल्या तुमच्या टीम करता ते पोषक असताना ते केलं. यावेळेस पुण्याचं एकदा फ्रंट फुटला स्वतःपासून वेगळं केलंय. गुडघा टेकलाय आणि बॉलला फेकलंय सीमा रेषा पार षटकार. 6. अगदी लाजवाब फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पुण्याचा एकदा फटका तो पाहता येतोय. इथे एक गुडघा जमिनीवर टेकवला आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर फेकलंय. षटकारामध्ये परावर्तित केलंय. ज्या 6च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या या 6च्या मदतीनं जाऊन पोचते ती एकंदर 31 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल अजूनही या ओव्हर मधला शिल्लक आहे. बघूया शेवटच्या बॉलवरची कामगिरी कशा पद्धतीची असणार आहे.
चांगले फटके इथे खेळले जातील का, ज्या फटक्यांची प्रत्येकाला अपेक्षा आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज राज. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. कृपेश तो बॉलच्या खाली आहे. सेफ हँड असं म्हटलं जातं नवसाई मधले एक दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे. त्या कृपेशने इथं झेल टिपलाय. माघारी परतवले बॅटरला. विकेटचं बदल. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 3 ओव्हर नंतर विकेट गमावलं आतापर्यंत 5 आणि या 5 विकेट गमावत असताना टीम सरपाडा जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावर. तन्मय आलाय. पहिलाच बॉल बॉडी लाईनवर फुलटॉस होता. अलॉंग द कार्पेट खेळलाय. बॉल वेगानं चाललाय. तिथे क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत उचलला रिटर्न केलं. एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 32 वर. जग्गू आणि प्रितेश असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जग्गू जो नुकताच मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक जुना जाणता खेळाडू. प्रदीर्घ कारकीर्द. क्रिकेटच्या प्रती एक चांगली कमिटमेंट. स्ट्रायकर कडे बघूया कशा पद्धतीने खेळ होईल. येणाऱ्या 5 बॉल मध्ये गोलंदाज तन्मय. चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय. बाकीचं काम अजय पटियाल यांनी पूर्ण केलं. इशारा केलाय व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 33. 5 बॉल शिल्लक आहेत. एक मोठा फटका तुम्हाला 40 प्लस पर्यंत घेऊन जाईल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षकापासून दूर राहील का हातात जाईल. इथे हातात गेलाय. माघारी परतावलाय. गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी परतावं लागेल. विकेट मिळतीये खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. बघूया कशा पद्धतीने खेळ त्याच्याकडनं केला जाईल. एक शिरशिडी बांधायचा कमी उंचीचा एक नवोदित खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. तनिष ज्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता प्राचार्य केले गेले. बघूया हा खेळाडू कशा पद्धतीने रन्स या दाफलकावर जोडतोय. डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता आलाय. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये पूर्णपणे व्यूहरचना पूर्णपणे बदल तो करावा लागतोय. कारण आतापर्यंत उजव्या हाताचे फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये होते त्यामुळे क्षेत्ररक्षण जे वेगळ्या पद्धतीनं सेट झालं होतं. आता त्यामध्ये खूप मोठा फेरबदल तो करावा लागतो. राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन ते मैदानामध्ये आहे. धावसंख्या 2 चेंडू नंतर 33 धावा. शफल होताना मोठा फटक्याचा प्रयत्न केला. तिथे विकेटचं पतन होत आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला. स्ट्रायकर एन कडे. बाद कुठला खेळाडू आहे. पण स्ट्रायकर एन कडे जाणारा फलंदाज प्रितेश ज्याला माघारी परतावं लागतंय. धावचीच्या स्वरूपानं प्रितेशच्या पारीचं अंत होत आहे. विकेटचं पतन खेळाडू बाद.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हार्दिक, जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. आज एक्स्ट्रा खेळाडू नाहीयेत, त्यामुळे बारसं होतंय खेळाडूंचं. चांगला बॉल इथे थोडासा खाली राहताना विकेटच्या मागे निर्धावाच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदर या ओव्हरचा आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या 33 या आकड्यावर स्थिर आहे. तारीफ करावी लागेल तन्मयची. 2च धावा आतापर्यंत त्यानं खर्च केल्या 4 बॉलमध्ये. यावेळेस मात्र फटका फसला. इथेही विकेटची संधी आहे. शॉर्ट स्क्वेअरला एक तो बॉलच्या खाली आलाय आणि तो म्हणतोय आयुष्यमान भव. त्यानं दिलंय जीवनदान. एक रन तिथे धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 34-34. पूर्वार्धाचा खेळ इथे संपणार आहे. 3.5 षटकाचा खेळ झालाय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तो खेळवला जाईल. एका बाजूने टीम साखरे आणि त्यांच्या विरोधात शिवनसई. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता या. नाणेफेक केली जाईल आणि लगेचच त्या मॅचलाही या मॅच नंतर सुरुवात केली जाईल. वेळ न दवडता लगेचच दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. 34-7 अशी स्थिती आहे. शेवटचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो आला. अँगलेट बॉल गेला निर्धाव. रिव्हर्स म्हणजे दुधारी तलवार. कटी तो सामने वाले की नाही तो फिर खुद की. आणि यावेळेस त्या दुधारी तलवारनं स्वतःच्या मानेवर वार करून घेतला. इथे बॉल निर्धाव गेलाय. धावा फलकावर धावसंख्या लागली गेली आहे. एकंदर 34 धावा. विजयाकरता 35चं लक्ष आहे. कसं हे 35 धावसंख्येचं लक्ष पूर्णत्वाला नेलं जाईल ते ऐकवण्याकरता आमचे सहकारी धनंजय पाटील आपल्यासोबत जोडले जातील. चला वेलकम बॅक सर्व क्रिकेटर्सची खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून विश नेटवर्कला जे जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले आहेत तर सर्वांचं स्वागत आहे. चला टॉस करूयात. टीम साखरे संघाच्या कॅप्टनना विनंती आपण यावं आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल शिवनसई. 2 संघादरम्यान मॅच होईल. सेकंड राऊंडचा पहिला मॅच. याच गावातील असलेला शिवनसईचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम साखरे आणि पारगाव आणि माकणेमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. भामटपाडा आणि या मॅचचा विजयी संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. चला बॅट्समॅन पाठवा. बॅटर मैदानावरती चला लवकर चला. टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन साखरे संघाच्या कॅप्टनला शिवनसई संघाचे कॅप्टन देखील त्या ठिकाणी पोहोचले. आदरणीय रमेश गरज साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ असे टॉस केला जाईल. रमेश गरज साहेब आपण त्या ठिकाणी पोहोचा. आपल्या शुभ असे टॉस होईल. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कॉल आहे तो नाणेफेकीचा कॉल केला जातोय.
ऋषिकेश केनियांच्या शुभ असे टॉस होतं ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळत आहे. टॉस कॉइन स्पिन, नाणेफेकीचा कॉल जातोय साखरे, नाही नवसे, शिवनसई. शिवनसई डिसिजन सांगायचे. चार षटकांचा मॅच असेल. दोन टीम दरम्यान तो सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शिवनसई संघानं प्रथमतः टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. साखरे टीमला मैदानाच्या मध्ये करायच्या बॅटिंग. आज धावा जर पाहिल्या तर आपण 50च्या वरती धावसंख्या एकाही मॅच मध्ये गेलेली नाहीत आतापर्यंत. पहिला मॅच शिवनसई दोस्ती ग्रुपमध्ये पार पडला. शिवनसईने 40 बनवले होते, 41 दोस्ती ग्रुप नवसेला बनवायच्या होत्या. दोस्ती ग्रुप नवसे संघ त्या बनवू शकला नाहीत. दुसऱ्या मॅच मध्ये 38 धावा साई श्रद्धा चांदीप संघानं बनवल्या होत्या. 39 धावेचा पाठलाग टीम साखरे संघानं केला होता. त्यानंतर बहाडोली संघानं 35 बनवल्या. 36 धावेचा पाठलाग पारगाव संघानं यशस्वीरित्या केला होता. 45 माकणीनं बनवल्यात, 46 कोपरला करायच्या होत्या आणि 46 धावा डिपेंड केल्या त्या टीम माकणे संघानं. त्यानंतर खानिवडे आणि भामटपाडामध्ये मॅच पार पडली. तिथे खानिवडे संघानं 33 उभारले होत्या, 34 भामटपाडाला करायच्या होत्या आणि भामटपाडानं त्या सक्सेसफुली कंप्लीट केल्यात. आता 5वा मॅच आहे जिथे 6वा मॅच आहे जिथे अगदी आपण पाहिलं तर 34-35 ही आकडेवारी पुन्हा येत असताना पाहायला मिळत आहेत. 35 करायच्या नवसेला सरपाडाच्या अगेन्स्ट. पहिला बॉल पायावरचा बॉल होता, तिथे क्षेत्ररक्षक अगदी चुकताना पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्ग सोडतोय आणि निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. सुरुवात चौकार. आतापर्यंत मागच्या 5 मॅच पाहिलं तर 2 मॅच मध्ये धावा चेस करताना पाहिजे, 2 मॅच मध्ये धावा डिपेंड करताना पाहिल्यात आणि 3 मॅच मध्ये धावा चेस होताना पाहिलेल्या आहेत. पुण्याचा फटका मात्र खूप चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी फिल्डिंग केलंय. तशा प्रकारच्या गोष्टी घडणार का? पुन्हा एकदा धावा डिपेंड केल्या जातील का? कारण आतापर्यंत 2 वेळा धावा डिपेंड झाल्यात. एक तर सुरुवातीला शिवनसईनं 900च्या अगेन्स्ट डिपेंड केल्या 41 धावा आणि माकणे संघ दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर कोपरच्या अगेन्स्ट त्या 46 धावा डिपेंड करण्यात आल्या होत्या. 3 वेळा चेस झाल्या होत्या. साखरे संघाने 39 धावा साई श्रद्धाच्या अगेन्स्ट बनवल्या होत्या. त्याच्यानंतर पारगावनं बहाडोलीच्या अगेन्स्ट 36 धावा चेस केल्या होत्या. भामटपाडानं खानिवडेच्या अगेन्स्ट 34 धावा चेस केल्या होत्या. आता प्रत्येकाला तेच वाटतं की बाबा 3 वेळा चेस झाल्यात, आता 3 वेळा खऱ्या अर्थानं मैदानावरती ते डिपेंड होतील का, थांबवल्या जातील का, याचा प्रश्न मैदानावरती विचारला जातोय. बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. 3 धावा फलकावरती 5. फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी. टिपलाय झेल. जयप्रकाशनं मैदानावरती आलं, विकेट गॉन. नव्यानं बॅटर योगेश मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. बऱ्याच वर्ष अंपायर्स म्हणून चांगली कामगिरी करणाऱ्यापैकी एक नाव सातत्याने घेतलं जात आहे. त्यानंतर 40+ क्रिकेट देखील मागच्या काही कालावधीमध्ये चांगलं खेळत असताना आपण योगेशांना पाहिलेलं आहेत आणि तेच सध्या मैदानावरती येत आहेत. चार बॉल्स आतापर्यंत केस संपला. धावा धावफलकावरती लगावण्यात आला त्या 5. 1 गडी बाद. लोअर फुलटस बॉल, फटका चाललाय ऑन साइडला, बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. आपल्या स्क्रीनवरती दृश्य आहेत. संजय दादा यांच्या घरातील आपले सर्व लहान आहेत. आता कोणी गोळा घेऊन आलात, कोणी सरबत, सर्वांच्या हातात गोळाच आहे. सर्वजण घेऊन येत आहेत. स्क्रीनवरती आमच्या कॅमेरामॅननं बरोबरी दृश्य टिपले आहेत. ऑन स्क्रीनवरती दृश्य आहेत.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माईल पण आलाय बाबा, कॅमेरा पण आहे ना, मग स्माईल पण आलाय. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने. फटका हवेमध्ये खेळलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय, पुन्हा एकदा प्रयत्न केले जात आहेत, बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला, फिल्डिंग चांगली केली, एक धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जात आहेत. जसे मैदानावरती योगेश आले, आक्रमण अगदी त्यांच्या माध्यमातून सुरुवात झालं. धावसंख्या धावफलकावरती 10. षटक संपला मैदानाच्या मध्ये 1. धावसंख्या धावफलकावरती 10. ऑन स्क्रीन ही दृश्य सध्या आपण पाहतायत. अगदी हा मंच आहेत, मंचाच्या दिशेने असलेले आपले ही सर्व लहान आणि त्यांना सध्या ऑन दृश्य दाखवले जात आहेत. कारण इतर आपण दिवशी शाळेमध्ये जात असतो आणि शिक्षण घेत असतो, परंतु आज जो दिवस मिळालाय, अगदी शनिवारचा दिवस, हाफ डे सुट्टीचा दिवस मिळालाय आणि त्यानंतर मॅच पाहण्यासाठी आज सर्वजण या मैदानावरती आलायत. उपसरपंच चषक देखील प्रत्येकाला पाहायचा आहेत. चर्चा अगदी रंगलेत. एक ओव्हरचा केस संपला, धावा झाल्या 10. एक ओव्हरचा केस संपला, धावा झाल्या 10. शुभम शुभमच्या समोर आपण पाहिलं तर योगेश. चला वेळ जास्त घेऊ नका ही विनंती आहेत, कारण टायमिंग पाहिलं तर सध्या 4 वाजलेत. 4 वाजून 1 मिनिटं झालं. विनंती आहेत आपण थोडं घाई करा. शुभम पहिला बॉल जडमध्ये टाकलाय, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय, त्याला खोदून काढलाय. एक धाव तर त्या ठिकाणी कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा विचार विनिमय नाहीयेत. सिंगल वरती फक्त आता सॅटिस्फाय व्हावं लागेल, समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 11. 1 गड्याच्या मोबदल्यात. अकरा धावा 1 गडी बाद. शुभम तयार. फटका छान खेळलाय, पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. व्हॉट अ शॉट, कडक स्ट्रोक, चौकार. चार धावा येत आहेत. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर सारी मेहनत ओमसाई गावदेवी शिवनसाईचा आपला संघ त्यांचीही आहेत. बहुजन विकास आघाडीची टीम, सर्व कार्यकर्ते आणि उपसरपंच चषकाचा अगदी रंगलेला हा थाट. शुभम तयार. ओ फटका पुन्हा एकदा छान खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावलाय, परंतु नाही थांबू शकणार. बॉलला निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॅक टू बॅकचा हा चौकार. वा वा वा, कडक बॅटिंग मैदानाच्या मध्ये सध्या साकारली जातात शुभमच्या अगेन्स्ट. काय फटका होता, कडक स्ट्रोक. धावफलकावरती धावा आपण पहिला तर जाऊन पोहोचतात त्या 19. मॅच जिंकण्यासाठी पाठलाग करायचा आहे तो मात्र 35चा 35चा पाठलाग करायचा आहे. 16ची गरज, अजून 16 धावा करायच्या आहेत. पुण्याचा मात्र फटका छान खेळला. पुन्हा द गॅपमध्ये खेळला. बिटवीन द गॅपमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलात. फिल्डिंग केलंय. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालाय आणि पंचाने आता रेफर केलं तिसऱ्या पंचांकडे. तिसरे पंच होतील बीसी. पाहूयात पंच आता काय करतायत, तिथून डिसिजन काय येईल. पण थोडं बिझी होणार आहेत, कारण महत्वाचे डिसिजन आहेत. काय घडलंय, नॉट आउट आहे की आउट आहेत, आउट की नॉट आउट, बॅट ज्यावी ती स्लाइड झाली की नाही झाली, त्याही गोष्टी आता पाहण्याचा प्रयत्न होणार आहेत. क्रुशल मोमेंट असू शकतोय.
सध्या तिसरे पंच अगदी डॅनियल डिसोजा सर आहेत, ते पाहतात आणि त्यांच्या माध्यमातून डिसिजन आलेत. नॉट आउट, बॅटर सेफ. पटका पुण्यात मात्र खूप छान खेळलायत. ऑफ साईडच्या दिशेने बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी त्याने थोडं घाई केलं. तोपर्यंत मात्र 2 धावा आहेत, तर 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक होता तनिष, अगदी आपला कमी वयाचा तो खेळाडू आहे तनिष, आणि तो त्या ठिकाणी मात्र पुढे येत असताना पाहायला मिळतो. फिल्डिंग त्यानं केलेत, सध्या ऑन स्क्रीनवरती दृश्य आहेत. तनिषला तुम्ही पाहू शकताय, तो फिल्डिंगसाठी पुढे आलात. प्रयत्न त्यानं खूप छान केले होते, परंतु 2 धावा त्या ठिकाणी मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या धावफलकावरती 23-23. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलाय आणि बरोबर पहिल्या नंबरच्या ट्रॉफीवरती देखील बॉल लागलाय. षटकार. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळलेला फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल आला त्यावेळी तो 1 बाउन्स ते आला आणि आमच्या बरोबर ट्रॉफीवरती, पहिल्या नंबरच्या ट्रॉफीवरती आदळलाय. प्रयत्न प्रत्येकाचा की पहिल्या नंबरची ट्रॉफीज पटकावायची आहेत, परंतु उपसरपंच चषकाची पहिल्या नंबरची ट्रॉफी कोणाच्या नावी होणार रविवारी अगदी तुम्हाला उद्या माहीत पडेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण तो विजेता संघ असेल. या सत्रामधून मात्र ती रेस पुढे जाणार आहेत. 2 ओव्हर्स आतापर्यंत खेळ संपला, धावा झाला 29-29. मॅचला जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 6. जग्गू एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत, सरपाडाच्या माध्यमातून भरपूर वर्ष क्रिकेट खेळताना ज्या खेळाडूंना परफॉर्मन्स केलाय त्यापैकी खेळाडू आहेत. परंतु पहिलाच बॉल लोअर फुलटस बॉल, आणि लोअर फुलटस बॉलला पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. चौकार पाहायला मिळालाय आणि मॅच मध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर वाढत असताना जाऊन पोहोचतात त्या मात्र 33-33. नेक्स्ट मॅच मध्ये मजा असेल, कारण एका बाजूला शिवनसई प्रथमतः फिल्डिंग करेल आणि दुसऱ्या बाजूला साखरेचा संघ सकाळी चांदीपला पराभूत केलाय, शिवनसईनं नवसईला पराभूत केलाय, त्यामुळे मजा येईल त्या मॅच मध्ये. दोन्ही संघ तयार आहेत. जग्गू तयार, चांगला बॉल पाहायला मिळतोय. फटका देखील अगदी खूप चांगला खेळला योगेशच्या बॅटमधून. तिथे आता क्षेत्ररक्षकाने थोडी कमतरता दाखवलंय आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. मॅच विनिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा सामना मात्र या ठिकाणी फिनिश झालाय आणि सामन्याला जिंकलायत टीम नवसईच्या संघानं. हा सामना आपल्या नावी केलाय, त्याबद्दल नवसईचा पण करूयात अभिनंदन. हार्ड लक टीम सरपाडा, या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आपला मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तोही देणार आहोत. परंतु ऍक्शन रिप्ले पहा, हा शेवटचा फटका योगेशच्या बॅटमधून सजवण्यात आला. क्षेत्ररक्षक आले होते, त्यांच्या बाजूने हा बॉल निघून गेलाय आणि त्याच्यानंतर चेहऱ्यावरची स्माईल पण होती. बाबा हा बॉल मी हातातून सोडलाय. चला पाहूयात स्क्रीनवरती मॅच समरी. कल्पेशच्या 11 मध्ये 20, तुषारच्या 2 मध्ये 6, शुभमच्या 2 मध्ये 4, प्रीतेशच्या 1 मध्ये 1. अगेन्स्ट गोलंदाजीला अक्षयनं 1 षटक टाकलं, 7 धावा 3 विकेट. तन्मयचं 1 षटक, 3 धावा.